हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. महिलांना 50% आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीमुळे एसटी तोट्यात गेली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कबुली. महायुती सरकारच्या निर्णयावरच मंत्र्यांचं बोट. निवडणुकीआधी सरकारने केलेल्या जुमल्यांचा जाब विचारावा लागणार. मंत्री प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. मंत्रिपद न मिळाल्यानं आमदार सुधीर मुनगंटीवारांची खतखत पुन्हा समोर. माझी खुर्ची खेचून घेतली. चंद्रपुरात फ्लाईंग क्लबच्या उद्घाटन सोहळ्यात मुनगंटीवारांचं जाहीर विधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बॉम्ब उडवण्याची ईमेलवरून धमकी. बुलढाण्यातून दोघांना अटक. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. कोकणानंतर आता विदर्भात ऑपरेशन टायगर. गोंदियासह नागपूरच्या कन्हानमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आभार सभा. ठाकरेंचे माजी जिल्हाप्रमुख कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. दिल्लीत आजपासून 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. महाराष्ट्र सरकारकडून संमेलनासाठी 2 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत. मनोज जरांगे पाटील बीडच्या मस्साजोग दौऱ्यावर. सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांची भेट घेतली. 25 फेब्रुवारी रोजी मस्साजोगकरांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 300 कोटींचा घोटाळा. ईडी सीबीआयकडे तक्रार करणार. धसांचा इशारा. तर बदल्या आणि पदोन्नती प्रकरणातही मुंडेंनी 100 कोटींचा भ्रष्टाचार केला. धस यांचा आरोप. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर. सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत. 1995च्या फसवणूक प्रकरणात कोकाटे बंधूंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड. अजित पवारांच्या पक्षाचे दोन्ही मंत्री रडारवर. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. संजय राऊतांची मागणी.